मी काय असा तसा कीर्तनकार नाही, असा नुसता इकडे इकडे तिकडे ऐकून कीर्तनकार झालेला किंवा ह्याच्यात त्याचं ऐकून. स्वानंद सुखनिवासी जोग महाराज संस्थेमध्येचा महाराज प्रमाणपत्र घेऊन कीर्तनकार झालेला असा भंगेऱ्या नाही काढा तिकाडा काय गप्पा हाणणारे. आणि सध्या लोकांना काय जास्त आवडत आहे भंगार. तुम्हाला किंवा तुम्ही एखाद्या महाराजाला विचारायचं, सांगा महाराज देवानं कृष्ण अवतार कशासाठी घेतला, असं कोणाला विचारायचं? महाराजांना. नसतं उद्या मलाच विचारताना काही मोठमोठ्याला महाराजांना विचारा. हो बघा ते म्हणले मी गायक आहे. गायक बी आहे पण कीर्तनकार बी आहे ना. मी काय असा तसा कीर्तनकार नाही, असा नुसता इकडे इकडे तिकडे ऐकून कीर्तनकार झालेला किंवा ह्याच्यात त्याचं ऐकून. स्वानंद सुखनिवासी जोग महाराज संस्थेमध्येचा महाराज प्रमाणपत्र घेऊन कीर्तनकार झालेला असा भंगेऱ्या नाही काढा तिकाडा. बरोबर आहे ना, भंगेरे बी कीर्तनकार आहेत ना, काही गप्पा हाणणारे. आणि सध्या लोकांना काय जास्त आवडत आहे भंगारच. माल आहे आपला, पण हातगाड्यावरला नाही, कंपनीचा माल आहे. विठाला विठाला मी जे कीर्तनात सांगितले ते जर तुम्हाला एखाद्या ग्रंथात नाही सापडलं तर आपली कॉलर धरायची. असा मोकार इकडे तिकडे गप्पा हाणणारा साठा हाणणारा नाही आपण. आधारा वाचोनी काय सांगशील कहाणी. कीर्तनकार व्हायचं पण अभ्यास करून पाहुनी या ग्रंथ करावे कीर्तन. विठाला 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 विठाला. तुम्हाला आज मी चरित्र सांगतो ऐका. देवानं कृष्ण अवतार का घेतला? कारण राम अवतारामध्ये बऱ्याच जणांचं कर्ज होतं. देवा राम अवतार हा कर्ज बाजारी अवतार आहे. म्हणून कर्ज काय करावं लागते बाबा? फेडावं लागते ना कर्ज. दादा कर्ज घेतलेलं फेडावं लागतंय. मग देवाला जर चुकलं नाही तर तुम्हाला आम्हाला चुकेल का? ऋण वैर हत्या प्रमाण दिलं नानाने हे तो न सुटेने ब्रह्मदेवाला सुद्धा ते चुकलेलं नाही. मग आता राम अवतारामध्ये कोणाकोणाचं कर्ज घेतलं होतं ऐका. हो एका बाईचं कर्ज होतं देवावर. तुम्हाला सांगतो ऐका. मला माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. ब्रह्मचार्यानं संन्याशानं लग्न जमवायच्या भानगडीत पडाव का? काय म्हणणे तुमचं? सोयरीक जमवायच्या. आता तुमच्यासारख्या माणसाने सोयरीकी जमवल्या तर काय होते? चालते. नाहीतरी म्हातारे माणसं काय करते सध्या काम? सोयरीकी जमवतात ना. मग एका ब्रह्मचार्याने महाराज एका बाईला शब्द दिला. ऐका ती बाई कोण आहे ते सांगतो तुम्हाला. कारण ज्यावेळेस प्रभू रामचंद्र महाराज राम अवतारामध्ये प्रभू रामचंद्राचं आणि अहिरावण महिरावणाचं युद्ध सुरू. मुद्दा कुठे आपला की देवानं कृष्ण अवतार कशा करता घेतला हे सांगतो तुम्हाला ऐका. अहिरावण महिरावण आणि प्रभू रामचंद्राचं युद्ध महाराज. अहिरावण महिरावण महाराज देवाला काय आटोक्यात येईल. तुंबड युद्ध झालं महाराज. पण अहिरावण महिरावण काय मरत नव्हते. प्रभू रामचंद्र म्हणले काय कमाल आहे म्हणजे, एक बाणी मी एक वचनी एक पत्नी. पण अहिरावण मरत का नाही? देवाला लक्षात आलं. देवानं मारुतरायाचं चिंतन केलं. मारुतराय म्हणले इथं जर आपला हनम्या असताना झपक्यातच मारला असता म्हणले. मारुतराय चिंतन केलं. मारुतराय आले. मारुतरायाने लक्षात घेतलं प्रभू घायाळ झालेत, अहिरावण काय मरत नाही. मग मारुतरायाने महाराज त्याच्या मारुतरायाच्या मुलाकडे गेले. मारुतराय तुम्ही म्हणता ना मारुतरायाचा मुलगा कोण? मारुतरायाचा ब्रह्मचारी. ऐका मारुतराय त्यांच्या मुलाकडे गेले. कोणाकड? मकरध्वज त्यांचा मुलगा. मकरध्वजाला विचारलं मारुतराय. मकरध्वज म्हणला ह्याच काय गमक आहे, हे अहिरावण का मरत नाही? हे माझ्या आईला विचारा म्हटलं. म्हणजे अर्थात तुमच्या मंडळीला विचारा. मारुतराय विचारा झाले मंडळी मगरीकडे जा म्हणले. कारण लंकेमध्ये घाम पुसण्यासाठी शेपूट विजवण्यासाठी त्यावेळेस ह्यांचा मारुतरायाचा घाम खाली पाडला पाण्यामध्ये. तो मगरीने गिळला. त्याच्यापासून मकरध्वज नावाचा मुलगा झाला. हे रामायणामध्ये काय असं इकडे तिकडे नाही कुठं तुरीच्या पाट्याला सापडलेलं. हे रामायणामध्ये. माझा विश्वास नसेल तर पहावे पुराणी रामायणामध्ये बघा. पुढे युद्धकांडामध्ये मारुतरायाने विचारलं त्यावेळेस मगरीने सांगितलं की अहिरावण का मरत नाही? मगरी म्हटली अहिरावण मरण, पण अगोदर त्याची मंडळीकडे जा म्हणे. कारण काय काय माणसं महाराज माणसात ताकद नाही, बायकामुळे माणसं चमकली नसा. काय काय महाराज किती पिदाडा नवरा असू त्या बायकांना संसार केले त्यांच्यासोबत मायबापाचं नाव करण्यासाठी.
बायकामुळे काय काय मालकाची माणसं उंचावली. म्हणून त्या अहिरावणाची पत्नी कोण होती? तुम्ही म्हणता सांगा तुम्हाला कशाला आणलं इथं? चंद्रसेना. बरोबर आहे, ताईने सांगितलं बघा, चंद्रसेना होती. मारुत्र्याला सांगितलं कोणी मगरीनं की तुम्ही चंद्रसेनेकडे जा, ती पतिव्रता आहे, ती तुम्हाला सांगन. आता मारुतराय म्हटले कोणती बाई अशी की आपल्या मालकाचं मरण सांगल का कोणी? पण मगर म्हणली तुम्ही काळजी करू नका, तुम्ही जा, तिची काय इच्छा असेल ती सांगा तिला, ती सांगन त्या मोबदल्यात. महाराज मारुतराय गेले तिच्या दारात. आता मारुतराय गेल्यानंतर मारुतरायने महाराज दारात गेल्याबरोबर लोटांगण घातलं, कारण ती पतिव्रता होती माऊली महाराज. तू का म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. ती काय अशी तशी नव्हती दुसऱ्याच्या झाडाचे फुलं चोरणारी शेजारणीच्या. शेजारीने उठायच्या आधीच फुलं चोरून आणले, महादेवाला वाहिले, म्हणजे झाला आमचा अभिषेक. वा रे वा, चोर स्वतः सिटी अध्यक्ष. असली पूजा देवाला नसती पावत महाराज. हो तुकोबाराय म्हणतात दुसऱ्याचे फुलं जर चोरून आणले आणि ते जर महादेवावर वाहिले तर महादेवाची पूजा होत नाही. तुकोबाराय म्हणतात महादेवाला दगड लागते, दगड टाकल्याचं पाप लागन तुम्हाला. येती तैसे दगडवरी मंत्र पुष्प देवाश्री. म्हणून स्वतःच्या दारात फुलाचं झाड लावीत जा आणि मग महादेवाला वाद जाणार. आणले तर शेळीवणी दुसऱ्याच्या दारातले वरबडून आणले, बरोबर त्या कळ्या फुलं आणून निसते, पाठच उठली वरबडून शेळीवणी. शेळी काय आपण तसं अशी पूजा नसते देवाला पावत, चोरून फुलं आणायची तशी नव्हती ती. पतिव्रता होती चंद्रसेना. मारुत्र्या तिच्या दारात गेले, लोळली की लोटांगण घातलं. तिला विचारू लागले तुझ्या पतीचं मरण कशात आहे? महाराज चंद्रसेना तर हातात झाली, म्हणे माझ्या पतीचं मरण तुम्हाला काय गरज आहे सांगण्याची? म्हणे तुझा पती आहे, तू पतिव्रत आहेस, पण तुझा पती नालायक आहे. रामप्रभूला युद्ध खेळतो रामप्रभू बरोबर, एक तर राक्षसांना सहकार्य करायला आणि देवाला त्रास द्यायला. चंद्रसेना म्हणली ते सगळं बरोबर आहे अहो, पण माझा तो काही झालं तरी माझा कोण मालक आहे ना, तो मी कसं मरण सांगू? मारुतराय म्हणले तुझी काय इच्छा असेल तरी सांग, मी पूर्ण करतो. चंद्रसेनेची पहिल्यापासून इच्छा होती की प्रभू रामचंद्र मला पती म्हणून मिळावे. हर्ष बोले चंद्रसेना मने ऐक पवन नंदना, कांत व्हावा रघुनंदन मनोनी सांगते पतिमर. भावार्थ रामायण बोलते, भावार्थ रामायण कुठली ओवी नाही रामायणामध्ये बघा. हर्ष बोले चंद्रसेना मने ऐक पवन नंदना, कांत व्हावा रघुनंदन मनोने सांगते पतिमरण. महाराज मारुतराय म्हटले असं आहे का? दिला शब्द बघा. आता तुम्हाला सांगितलं होतं ना संन्यासाने या भानगडीत पडावं का, जमिली. मारुतराय म्हणले ठीक आहे, म्हणले सांग, म्हणले काय गमक आहे? त्यावेळेस चंद्रसेना सांगत होती मारुतराय माझे जे मालक आहेत का मरत नाहीत, त्यांना भगवान शिवशंकराशी साधना केली, तपश्चर्या केली, एका अंगठ्याच्या पाया उभा राहून साधना केली आहे रावणाने, आणि भगवान शंकराला प्रसन्न केलं आणि भगवान शंकराने त्यांना वरदान दिलाय. प्रसन्न करो त्रिनयन, प्रसन्न करो त्रिनयन, तेने दिदले वरदान, रक्तबिंदू पडता जान, अहिरावण जन्मावे. कारण वरदान असं होतं महाराज अहिरावणाला, भगवान शंकराच होतं. ज्यावेळेस अहिरावणाचं रक्त जिथं जिथं खाली पडल आणि त्या रक्तावर त्या भुंग्यानं अमृत आणून शिंपडलं की जेवढे रक्ताचे थेंब आहेत तेवढे अहिरावण जन्मतील. ब्रह्मकाळी शिवकंदरी तेची एकसरी अवधारी, पाताळ अमृत लवकरी येवो रुधिरी घालिती. म्हणे भगवान शंकर प्रसन्न केलं भगवान शंकराला, आणि भगवान शंकराने वरदान दिलंय की भुंग्याने जर पाताळातून अमृत आणलं त्या रक्तावर जर शिंपडलं तर त्याचे अहिरावण जन्मतील. असं वरदान आहे म्हणे माझ्या मालकाला. महाराज मारुतरायना मस्त कळूस तर आवाजी होती. एवढं लक्षात घेतलं की मारुतराय पाताळा जे भुंगे आणणारे होते ना महाराज, शेपटीच्या झपक्यात एक ठोका टाकायला भुंगा तिकडे सपा सप निस्ते शेपटीने भुंगे मारले महाराज. कारण महाराज आपल्या मालकाला जीवदान मिळावं, अहिरावण असा मराय नाही. मारुतराय सर्व भुंगे मारले, एक भुंगा मारुतरायला शरण आला, पायाला लागला. कारण शरण आलेल्याला रक्षण करायचं काम असतं. संत असो अथवा भगवंत असो, शरणागता वज्रपंजर अभयदानात उदार.
मारुतरायाला शरण आला. मारुतरायाला मला जीवदान द्या मारुतराय, तुमच्या उपकारासाठी मी कुठंतरी उत्तीर्ण होईल, पण मला जीवदान द्या. मारुतराय म्हणले असं आहे का, ठीक तुला जीवदान. मारुतरायाला तो भुंगा म्हणला, मारुतराय तुम्हाला ज्या ज्या वेळेस काही काम पडेल, संकट कडेल, त्यावेळेस फक्त माझी आठवण करा, मी तिथे हजर होणार. दिला सोडून तो भुंगा. मारुतराय गेले इकडं ऐरावण, गतप्राण झाला, कारण अमृत आणायच बंद झालं ना. ऐरावण गतप्राण झाला, मेला. मारुतराय गेले प्रभू रामचंद्राकडे. प्रभू रामचंद्राला आनंद वाटला, वा हनुमंता तो काम चांगलं केलं, कारण ऐरावण हा मरतच नव्हता, पण तो चांगलं काम केलं. मारुतराय म्हणले काम चांगलं केलंय. प्रभू रामचंद्र म्हणले मग चला. मारुतराय म्हणले चला तिकडं नाही इकडं. त्या बाईला शब्द दिलाय म्हणले मी आज पतिव्रत आहे, ते मला जाळून टाकीन. प्रभू रामचंद्र म्हणले अरे मारुतराय तुला माहित नाही का मी एक बाणी एक पत्नी एक वचनी. मारुतराय म्हटले मला हे सगळं माहिती, आणि तुमचं एक पत्नी व्रत बी मी भंग होऊ देणार नाही, एक वचनही भंग होऊ देणार नाही. चला म्हणले मी, कारण मी असा तसा काय भक्त नाही. महाराज देवा राम प्रभूकड माणसं असे होते हो, किती पैसे दिले तरी फुटणारे नव्हते. राम अवतारामध्ये देवानं कोणाचं सहकार्य घेतलं, वानरांचं. माणसं नव्हते का, माणसं होते ना, पण देवाला माहितीये माणसं रावणाने 1-1 किलो सोनं दिलं असतं तर इथं 2000 फुटणारे अवलादी आपल्या. 500वर काय तो बाटलीवर विठाला देवा. महाराज रामप्रभूने माणसं नाही घेतले, वानरा हाती लंका घेवविली म्हणे तुका. बरं त्या वानराला काय दिलं रामप्रभून, ते न आता इथं कीर्तनकार आला. किती कीर्तनकार तुमच्या गावात, एखादा वैराग्यवान आला, ब्रह्मचारी आला, संन्यासी आला, भले तो पाकिट घेणार नाही, पण 4 घास तर खाईन ना तुमच्या घरची भाकर तरी खाईन ना. पण महाराज मारुतरायानं असं सहकार्य केलं महाराज रामप्रभूला, की भाकरी तर नाही महाराज, झाडाचा पाला खाऊन महाराज पर्वत वाहिले. पाला खावनिया वाहिले पर्वत, पाला खावनिया वाहिले पर्वत, बांधियला सेतू सिंधूवरी. हो पाला खावनिया वाहिले पर्वत, बांधियला सेतू सिंधूवरी. असा एक वानर महाराज प्रभू रामचंद्राकडे. हो मारुतराय जर सांगायचं म्हणलं तर अख्खा दिवस पुरणार नाही मारुतरायाचं चरित्र. मारुतराय चरित्र भक्तीमध्ये अग्रगण्य होते महाराज, हो शुरामध्ये अग्रगण्य होते, धीरामध्ये अग्रगण्य होते, आणि भगवान शंकराचे अवतार होते महाराज. ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंगधरू अर्जुनेशी. असू द्या ना महाराज, येवनी कुठली होती, मरकटाची होती, पण नाथ महाराज म्हणतात कुठल्या जातीत जन्माला आलाय माणूस, कुठल्या येवनीत जन्माला आलाय, कुठल्या घराण्यात जन्माला आलाय, याला कधीच महत्व नसते. त्याचं श्रेष्ठत्व काय, त्याचं कर्म काय आहे. मारुतराय होते महाराज माकडाच्या येवनीतले. नाथ महाराज म्हणतात ना, येवनी जन्मला मरकट, तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत मनावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. तुम्हाला मी 2च ओव्या सांगतो भारत रामायणातल्या. मारुतराय किती ब्रह्मचारी होते, मारुतरायचं ब्रह्मचर्य कसं होतं. आज जरी आपल्या या व्यवहारामध्ये मूल जन्माला आल्याच्या नंतर आपल्या आईला कळते मुलगी का मुलगा आहे, बरोबर आहे की नाही, त्याच्या आईला कळते मुलगा आहे का मुलगी. पण मारुतराय ज्यावेळेस जन्माला आले त्यावेळेस अंजनी मातेला सुद्धा कळालं नाही मुलगा आहे का मुलगी. ब्रह्मचर्याची अति गोमटी, हनुमंतासी गर्भ का सुटी, अंजनी माता न देखे दृष्टी, की राम जग जेठी देखेल. हनुमंताचे लिंग दर्शन प्रत्यक्ष माता न देखे आपण, इतर जाणो शकेल कोण, पूर्ण ब्रह्मचारी वायू कुमार. विठाला विठाला मारुतरायाने महाराज भुंगे मारले. मारुतराय प्रभू रामचंद्र म्हणतात तुम्ही चला. पण मारुतरायाने अगोदर अशी व्यवस्था केली होती, कारण चंद्रसेनाला आधीच सांगितलं होतं मी रामप्रभूला तुझ्याकडे आणेन, पण थोडा जरी काही अपशकून झाला की रामप्रभू उभ्या पावली निघून जातील, थांबणार नाहीत. चंद्रसेना म्हणले मी पतिव्रत आहे, मी पूर्ण काळजी घेणार ती. मारुतराय म्हणले तू किती बी काळजी घे, मी बुद्धिमत्ताम वरिष्ठ. मग महाराज चंद्रसेनाचा जो पलंग होता ना, प्रभू रामचंद्राला ती म्हणली आता आल्या याच्यावर बसवायचं. पण महाराज मारुतरायाच्या लक्षात आलं आपण एक भुंगा जिवंत सोडल्याला, त्या भुंग्याचं स्मरण केलं.
मला तो लगेच हजर झाला. नाव घेता तो जवळी भुंगाला सांगा म्हणे मालक काय काम आहे. काहीच काम नाही म्हणले. चंद्रसेनाचा पलंग पूर्ण कोरायचा. फक्त कसा कोरला माहिती का, आपल्या डब्यामध्ये जर बदाम असतील भरणीमध्ये आणि एखादी जर मुंगी मध्ये गेली, हो ती मध्ये घुसती पण नुसता वरून टरकला राहते, मधलं सगळं पोखरी ती. अनुभव आहे का नाही मला म्हणलं. तसं महाराज त्या भुंग्यानं पूर्ण पलंग तो कोरला. भुंग्यानं दर्शन घेतलं रामप्रभूचं, आपलं मारुत राहायचं निघाला. ज्यावेळेस रामप्रभू महाराज चंद्रसेनेकडे आले, कारण चंद्रसेना ही पतिव्रता होती. रामप्रभू म्हणले मारुतराय बघ राव माझं एक पत्नी वचन आहे. मारुतराय म्हणले देवा तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, तुम्ही कशाला काळजी करता. रामप्रभू महाराज त्याच्या दारात गेले. दारात गेला चंद्रसेनेने ओवाळलं. ओव्या आल्या तशा. श्रीरामबाई सता मंचकावरी मंचका झाली चक्क चुरी. महाराज रामप्रभू बसायचं तर लांबच हो, नुसता स्पर्श केला तरी पलंग मोडून गेला. पलंग मोडला महाराज की रामप्रभू निघाले उभे. पण निघाल्याच्या नंतर महाराज रामप्रभू गेले. पण चंद्रसेना खवळली. चंद्रसेना म्हणली रामाला म्हणली जातो मी प्रभू. मारुतरायाची शेपूट धरली. मारुतराय निघाले म्हणले कुठं हनुमंता. चाललो म्हणजे देव गेले. मी तुला काय सांगितलं होतं अपशकून झाला की रामप्रभू निघून जा, तुला तर व्यवस्था नीट करता आली नाही म्हणले. पण महाराज चंद्रसेना पतिव्रता होती, पतिव्रतेचा शाप सुद्धा लागला महाराज. मारुतरायालाही बोलली, अनेक ओव्या आल्या त्याच्या सुद्धा. कपट कळले चंद्रसेनेशी. हनुमंतरायाला सुद्धा बोलली. पण रामप्रभू म्हणले चंद्रसेना तू काळजी करू नको, तुझी इच्छा मी पूर्ण करेन. कारण ती पतिव्रत होती महाराज. जियेने तेज कांती प्रसन्न केला, तियेच्या चरुणावरी लोळला, तिये पिऊस संचय ठेला, चंद्रसेना मनती तियेला, तिये वरद हस्त पावली, सत्राजिताची कन्या झाली, शमंतकावर ताठेली अवधानीची गा. पुढच्या जन्मामध्ये प्रभू रामचंद्र म्हणतात तुझी इच्छा मी पूर्ण करेन. कोण झाली पुढच्या जन्मामध्ये? हीच चंद्रसेना पुढच्या जन्मामध्ये सत्यभामा झाली. मला यादव कुळी द्वापारा अंत, कृष्णनाथ कृष्ण रूपे श्री रघुनाथ, तुझला वरील निश्चितार्थ, हे वचन सत्य जाण, तेथे राजा सत्राजित, त्याचे उदरी तू जनित, सत्यभामा होशी सत्य, तुझ मी तेथे वरीन. हे मागच्या अवतारातलं चंद्रसेनेचं ऋण देवानं त्या अवतारात नाही फेडता आलं म्हणून या अवतारात ऋण फेडावा अवतार केला, अविनाश आला आकाराची, अविनाश आला आकाराची, अविनाश आला आकाराची. ऋण फेडावा अवतार केला, अविनाश आला आकाराची, अविनाश आला आकाराची, अविनाश आला आकाराची. म्हणून देवाने अवतार घेतला कशासाठी? ऋण फेडावया अवतार केला, अविनाश आला आकाराशी. महाराज अनेक जणांचं ऋण होतं देवानं, ते कृष्ण अवतारामध्ये महाराज फेड